शास्त्रामध्ये सांगितलेले दंडवताचे प्रकार. पहिला आहे उत्तमा दीर्घ दंडेच. दीर्घ पद्धतीने देवासमोर लोटांगण घातलं जातं, अष्टांग अंग त्या ठिकाणी टेकलं जातं, तो उत्तम प्रकारचा दंडवत. मध्यमा पादवंदनम. तुम्ही जेव्हा वाकून दंडवत करता, पायाजवळ स्पर्श करण्याचा प्रयत्न करता, दंडवत करता, तो वाकल्यानंतरचा दंडवत कितव्या नंबरचा सांगितलाय तर मध्यमा पादवंदनम, मध्यम प्रकारचा दंडवत सांगितला. कनिष्ठे करचालिनम. तिसऱ्या पद्धतीचा म्हणजे कनिष्ठ प्रकाराचा. पहिला साष्टांग घातला जातो, दुसरा पायापाशी नतमस्तक होतो, आपण वागतो खाली. मध्यमा पादवंदनम. कनिष्ठे करचालिनम. भेटल्यानंतर आपण हाताने एकमेकांना दंडवत म्हणतो. कनिष्ठे करचालिनम. हाताने जो दंडवत केला जातो त्याला 3 नंबरचा दंडवत म्हणतात, म्हणजे 3 नंबरचा नमस्कार म्हणतात. आणि वाक दंडेच निष्फलम. शरीराची कोणतीच क्रिया करायची नाही आणि येता येताच म्हणायचं दंडवत. का उपयोग नाही? ज्याच्यामध्ये शरीराची क्रिया नाही, येता येताच म्हणायचं जय हरी, त्याला हातच जोडावे लागतील. कारण तुकोबराय म्हणतात दिले इंद्रियात पाय